तर नमस्कार मित्रांनो, हे बाबा चालले होते राजूरला. तर आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळं सर्वांना आपल्या भावी भक्तांना अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप अशा शुभेच्छा. बाबा कुठून आले तुम्ही? मी मसरूळ. मसरूळ कुठं आलं आहे? मसरूळ मावरेजवळ. मावऱ्याजवळ का? हां. बरं बरं, चला. बरं बाबा, केव्हा निघले तुम्ही घरी येऊन? आम्ही लय टाइम झाला मला. लय- 5ला निघलो. 5ला. लय टाईम झाला. हां 5ला 5ला निघली होती डायरेक्ट डायरेक्ट. संध्याकाळच्या का? नाही पहाटे. पहाटच्या. मग एकटेच आहे का तुम्ही? एकटाच आहे. एकटेच आहे का? हां. बरं 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 बरं. बरं बाबा, हां. मग फराळ पाण्याचं केलं का तुम्ही? मी ते मला उपास नाही आला. काय म्हणलं? उपास नाही आला. उपास नाही? मी मला चालली. काय तुम्हाला चालत नाही का? मी भाकर खाल्ली आता. भाकर घातली का? हो. बरं बरं बरं. आता किती टाईम लागेल तुम्हाला राजूरला जायला? 2 घंटे लागेल आता. 2 घंटे. बरं 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 बरं. मसरूळ कोण्या ठिकाणी आलं बाबा हे? मावरे पलीकडून जाफराला जाते सडक. हां हां हां. पुढे बरं बरं बरं. ते असं आहे. असं आहे का? जेवण घेऊन केलं का मग? हा जेवण केलं ना. जेवण केलं का? आता चहा पाणी? चहा पाणी आलं वाटतं करत करत. चहा पाणी याच्या अगोदर कुठं होता चहा पाणी? इड होत्या थोडं गावात. कुठं? मागं कुठं? नळणीमध्ये का? नळणीमध्ये अलीकडं. हो का? बरं बरं. हे करताना आलं ते वाटते. काय म्हणलं? त्याचे करताना आलं ते इथून. हां, त्यासाठी आलो तू. तर आम्ही गुबाई आम्हाला ते तुला जाणार पुढच्या महिन्यात. हां 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 हां. तुम्ही वाघोबा आहे का? हो. अच्छा अच्छा अच्छा. मग तुम्हाला जाणं आहे आता पुन्हा पुढच्या महिन्यात जेजुरीला. हो. मग आता दर्शन झाल्याच्या नंतर मध्ये मग घरी केव्हा शिक आता? उद्या पाठ. उद्या पाठव का? दिवसभर आहे घरी तिथे पैसे. तर बाबाचं आता फराळ पाण्याचं व्यवस्था समोर करू राहिलो बा. तर हे थिगडखेडा नगरीतील युवा मुलांनी काय केलं आहे माहिती आहे का? फराळ पाण्याची व्यवस्था करेल बाबा. कसं चांगलं करेल का बरं? हे चांगलं आहे चांगलं आहे. चांगलं आहे ना? हां चांगलं. म्हणजे पोरं काय करू राहिले माहिती आहे का? हां. आपण इतर टाईम न देता इतर गोष्टीमध्ये वेळ न घालता हां. ही अशी गोष्ट केली या बरे. लहान लहान मुलांनी, हा ना, युवा हा. पोरांना केलंय. हो. तर हे रात्रभर जागले हां. आणि रात्रभरपासून सेवा करू राहिले. हां. इथं जाणारे येणारे लाखो भक्त आहे. चला बाबा. हे बघ, खंडोबा बी नाही थांबले. हा हा. तर बघू शकता तुम्ही आता हे थिगडखेडीतील नगरीतील मुलांनी, हे जवळपास 25 ते 30 मुलांनी हा कार्यक्रम केला. तर हे ह्या नळणी आणि राजूर ह्या रोडनी ह्या कच्चा पांढरा रस्ता आहे. ह्या पांढरा रस्त्यानं हजारो लोक भावी भक्त ह्या रस्त्यांनी गेले राजूर नगरीकडे दर्शनासाठी. तर बाबा कसं वाटतं तुम्हाला हे मुलांनी आता हे छानसं असं नाश्ता पाण्याची व्यवस्था केली, चहा पाण्याची व्यवस्था केली? चांगलं आहे चांगलं आहे. चांगलं केलं का? हो. बरं बरं. मग बाबा चहा नाश्ता पाणी? नाश्ता नाही करत, फक्त चहा घेतो. चहा घेणार का? चला तिकडे मग. हो ना. तर हे बघू शकता हे युवा रामकृष्ण हरी. राम राम मंडळींनो. येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांसाठी आम्ही चहाचं हा. पाणी वाटप, चहा तर हे बघ- नियोजन करीत आहे. हां, तर बघू शकता मित्रांनो, ही अंगारकी चतुर्थी निमित्ताने त्यांनी एक बोर्ड पण छापलेला आहे एक आडवळणी रस्त्यामध्ये, की जिथे चहा पाण्याची व्यवस्था राहत नाही. कारण थंडीचे दिवस असल्यामुळं ह्या मुलांनी काय केलं माहिती आहे का? त्यांना शेकण्यासाठी जाळ असो किंवा नाश्ता पाणी असो, चहा पाणी असो, तर हे रात्रभरापासून सेवा केली त्यांनी. खूप खूप गणरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो की त्यांना ही अशीच सेवा करण्याची प्रेरणा मिळो. तर आपण सगळ्यांचे एकदा मनोगत घेऊया. आणि हे रात्रभरापासून जागरण करत आहे. तर आता जे वाजले जवळपास 3-3:30 वाजलेत. आतापर्यंत इथे हे थांबलेले मित्रमंडळी. तर हे कशी कल्पना सुचली सर तुम्हाला हे असं भक्तांची सेवा करण्यासाठी? आम्हाला वाटलं अंगारकी चतुर्थी
त्यानिमित्ताने आपल्या शेतामध्ये काहीतरी भक्ताला लांबून येणे लागते, त्यासाठी चहाचा आणि नाश्ताचा व्यवस्था करावी. मग आम्ही सगळ्याजणांनी विचार केला, म्हणून आम्ही तर चहाची नाश्त्याची सोय केली. आम्ही रातपासून चहा नाश्ता वाटप चालू इथं. आणि गणपती बाप्पाला एवढंच आशीर्वाद मागतो की प्रत्येक अंगरका चतुर्थीला आम्हाला आशीर्वाद देऊन ही सेवा आमच्या हातून घडावी, एवढं गणपती बाप्पाला प्रार्थना करतो. बघू शकता मित्रांनो, ही सेवेची भावना जी असते ही फक्त एक मित्रमंडळ किंवा आपले शेतकरी वर्गच करू शकतो. ह्या बाबांसाठी आता चहा पाण्याची व्यवस्था, ही चहा चालू आहे. तर बघू शकता ही दिनेश महाराज आहे, त्यांचं आपण मनोगत घेऊया थोडं. ती वेळ आहे ते बाबांना चहा दिवस तर आम्हाला द्या माऊली, आम्हाला चहा द्या थोडासा. हे बघू शकता आडरानामध्ये सगळं काही असं काही नाही की घरगुती आहे का काय काहीच नाही. हे आडरानामध्ये सगळी व्यवस्था केली आणि खूप अभिमानास्पद ही गोष्ट आहे. नमस्कार दिनेश महाराज. रामकृष्ण हरी. नमस्कार रामकृष्ण हरी. हे किती वाजेपासून चालू आहे तुमचं? आम्ही हे काल 4 वाजेपासून चालू केलेले. येणाऱ्या भाविकांना आम्ही भरपूर सेवा द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि राजूर इथून 7 किलोमीटर आहे बरं का, आणि आमचं गाव 1 ते 1.5 किलोमीटर आहे. आमच्या गावामध्ये चहाचा कार्यक्रम होतो, पण आडजांगलामध्ये आम्ही हा कार्यक्रम ठेवला. येणारे भाविक नळणी बसून इथून नळणी 5 किलोमीटर आहे आणि आमचं गाव 2 किलोमीटर, 2 किलोमीटर. त्याच विचार केला आम्ही की आडजांगलामध्ये येणाऱ्या भाविकांना त्रास होणे, लांबा टप्पा होणे, त्यानुसार आम्ही हे मध्यभागी जंगलामध्ये हा कार्यक्रम चहा पाण्याचा नाश्त्याचा सोय केलेली आहे. रात्रभर आणि आम्ही 20-25 जण मुलंच आहे बरं का, जे रस्त्याने शेतकरी आहे, एवढ्याच मुलांनी आम्ही हा नियोजन करून कार्यक्रम ठेवला. महाराज, ह्या रस्त्यानं रात्रीपासून किती भाविक ह्या रस्त्यानं गेले असं? तुम्हाला फिक्स आकडा सांगायचा म्हणजे 1000, 1,500-2,000 भाविक गेले असेल. अच्छा. आणि रात्रभर भाविक चालू होते. असं एकही खंडन पडलं नाही. 10-20 जणांच्या टोळ्या चालूच होत्या. आम्ही 20 जण आम्ही रात्रभर झोपलेलो नाही, डोळ्याला लागेल नाही आमचा. रात्रभर सेवा चालू आहे. चहाचा आम्ही सेवा करू लागलो. आणि इथून पुढं बी अशीच गणरायाचरणी प्रार्थना करतो की आमच्या हातून अशी सेवा व्हावं, हीच आम्ही गणरायाचरणी प्रार्थना करतो. माऊली, तुमचं कसं म्हणणं आहे? आमचं का आम्ही रात्रभर हे चहा पाण्याची सेवा केली आहे. कामात आहे बरं, अशी सेवा घडो तुमच्याकडून. तर मित्रांनो बघू शकता ही युवा पिढींना ही असं जर व्यवस्था केली त्यांनी एवढं नाश्ता पाण्याची त्याची, तर याच्यामध्ये किती मुलांनी तुम्ही व्यवस्था केली? 20 जण आहे आम्ही. तर त्यांचे नावं काही वगैरे? आता नाव एक कसं आहे, इथं आता दुपारची वेळ झाली आहे, बरेच मुलं रात्री जागले होते, आता त्यांचे काही आराम करायला गेले. ते आम्ही 7-8 जण आहेत आता. तर एवढेच आता नाही, नावं सांगितलं काय होईल, एखादं माझ्याकडून विसरण. सगळेच आम्ही 20-25 जण ते गावा बसून जेवढे हे शेतकरी इथले त्याने सगळ्यांनी आम्ही पैसे केले, सगळ्यांना गट शेती केल्याने आम्ही ते नियोजन करून कार्यक्रम ठेवला. धन्यवाद. तर बघू शकता मित्रांनो, तर प्रत्येक गावातील अशा मुलांनी असं करायला पाहिजेत. काय माहिती का, भावी भक्तांची ही सेवा आपल्या हातून घडू, बाकी तर दुसरं काही करू शकत नाही आपण. तर खूप खूप शुभेच्छा मित्रांना. यांनी असं फराळ पाण्याची चहा पाण्याची व्यवस्था केली. धन्यवाद मित्रांनो.